हे दूध आपलं आता गार झालं. आता हे आपण आपल्या आंब्यामध्ये भरायचं आहे. आता फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. टेम्परेचर माझं -14 डिग्री आहे. हे आता फ्रीज झालंय. आता आपल्याला हे मँगोज पील करून घ्यायचे, त्याची साल काढून घ्यायची. हे मी आता पील करून घेतलं. आता आपण ह्याला कट करून घेऊया. ही आपली मँगो कुल्फी रेडी आहे. रेसिपी ट्राय करून बघा. कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.